आज आपण रेड ट्रेझर या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत आता माजी मंत्री वाळवा तालुक्याचे आमदार जयंतराव पाटील साहेब आहेत. साहेब, आज रेड ट्रेझर मध्ये अशा आलिशान आणि भव्य दिव्य ग्रामपंचायतच्या सचिवालयाचं उद्घाटन होत आहे. हर्षुबाबा 22व्या वर्षी सरपंच झाले. आंदोलन मालक नसताना त्यांनी पेललेली आहे जबाबदारी. काय वाटते भावना? आनंदराव पाटील मालक रेड ट्रेझरचं त्यांनी अतिशय उत्तम नेतृत्व केलं. त्यांच्या दूरदर्शीपणात या ठिकाणी या इमारतीचा निधी राखला गेला आणि हर्षवर्धन पाटील सरपंच झाले. त्यांनी मानसिंगराव नाईक यांच्याकडून निधी आणला, गावाने स्वतः निधी घातला, जिल्हा परिषद पंचायत समितीतून थोडे थोडे पैसे आणले आणि जवळपास 1 कोटी रुपये खर्चाची ही इमारत बांधली. अतिशय सुबक, उत्तम, कुठल्याही गाळ्याशिवाय झालेली इमारत आहे आणि आज सगळं गाव हर्षवर्धन पाटलांचं कौतुक करतंय. साहेब, आज आला तालुक्यातला प्रश्न, राज्याचा प्रश्न म्हणजे आता महिलांची जबाबदारी खूप अडचणीची आहे. कारण आता पुण्यामध्ये जे प्रकार घडले, आपण गृहमंत्री होता, काय वाटतंय सगळं वातावरण बघून? कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचंच नियंत्रण नाही आणि त्यामुळं अशी घटना होणं हे उचित नाही आणि समाजाने देखील त्याकडे बघत असताना या असे प्रसंग होणार नाहीत यासाठी सगळ्यांनी जागरूकता दाखवली पाहिजेत आणि अशा लोकांना कडक असं प्रायश्चित्त देखील लवकर झालं पाहिजे.